तालुक्यामध्ये जे सेवानिवृत्त सैनिक आहेत त्यांचे खूप चांगली विंग काम करते आणि त्यांच्या काही अडचणी आहेत. माननीय प्रांत साहेब इथं आहेत, मी स्वतः आहे, डीवायएसपी साहेब, तहसीलदार साहेब, एक बैठक तुमच्या बरोबर, तुमच्या काही मागण्या असतील, तुम्हाला कुठं भवन पाहिजे, जागा पाहिजे, तर या दृष्टिकोनातून सीओ साहेब इथं आहेत, तर आपण बसून तुमच्या काही अडचणी असतील किंवा मागण्या असतील तर त्याबद्दल आपण नक्की तशा पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार करू आणि तसा फंड उपलब्ध करून देण्याची पण आपण व्यवस्था करून घेऊ. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका. असे विषय पुढे बोलण्यासारखे आहेत, पण जास्तीचं न बोलता आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आपल्या इथं या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही काही चुकत असेल, आम्ही काही परिपूर्णच आहोत, माणूस म्हटलं का चुकत राहतो, परंतु सूचना देण्याचा अधिकार तुम्हाला नक्की आहे. सूचना नक्की द्या, आम्ही बदल करू नक्की, परंतु विरोधाला विरोध म्हणून कोणी करू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. प्रशासनाला पण, म्हणजे प्रशासनाचे काही चुकत असेल तुम्ही जाऊन सांगा साहेबांना, प्रांत साहेबांना भेटा, तहसीलदार साहेबांना भेटा. काय सगळी माणसं खाली आता 200, 300, 400 केंद्र त्यांच्याकडे आहे, तर काही खाली किरकोळ एखादी चूक झाली तर ते आपण सगळं दोषी धरणं हे योग्य नाही. आणि प्रशासनाने पण सगळ्या खात्या लोकांना स्ट्रिक्टली एकदम सूचना द्या. तुमच्याकडे काम आलं तर ते काम तात्काळ झालं पाहिजे, ते काम पेंडिंग राहू नये. पेंडिंग राहिलं तर त्याला कारण त्या लोकांना दिलं पाहिजे, परत परत त्यांना हेल्पाट घालायला लावलं. आणि आता तुम्ही इथं आहे, आपण पुढं सीओ मॅडमना घेऊन व्हिजिट केली होती पुढं त्या गाड्या काढायच्या दृष्टिकोनातून, त्याच्याबद्दलच काय झालं, त्याचा आराखडा तयार झाला का, त्याला तुम्हाला कर्ज उपलब्ध होते, कशात तुम्ही बसवणार आहे हे 2-3 दिवसामध्ये मला सांगा. परवा मी गेलो तेव्हा ती लोक बोलत होती